नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमल याची भरती निघालेली होती आणि परीक्षा पण झालेली होती। तर ही पहिली आन्सर की जाहीर करण्यात आलेली असून दुसरी आन्सर की हे आतापर्यंत जाहीर व्हायला पाहिजे होती, पण ही आन्सर की अजूनपर्यंत जाहीर झाली नाही। तर हे का झाली नाही त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात अगोदर लिपिकची आन्सर की जाहीर करण्यात आलेली होती, नंतर चालकची आन्सर की जाहीर केलेली होती फर्स्टवाले, आणि लगेच दुसऱ्या दिवशी शिपाई आणि हमालची पण आन्सर की जाहीर करण्यात आलेली होती। तर आता 2 दिवस होऊनही शिपाई आणि हमालची दुसरी आन्सर की अजूनपर्यंत जाहीर झाली नाही। तर बरेचसे विद्यार्थी कमेंट करत आहे की याची आन्सर की जाहीर केव्हा होणार आहे, त्याची आतापर्यंत आन्सर की का आली नाही। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, शिपाई आणि हमाल याच्या पेपरच्या वेळी जो गोंधळ झालेला होता सोनोनी कॉलेजवर, तर बरेचसे विद्यार्थ्यांनी त्यावर तक्रार पण केलेली होती, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली होती तर सर्वांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन आपल्या तक्रारी नोंदवलेली आहे। सर्व विद्यार्थी प्रवेशपत्र पण पाहिलेले आहे आणि त्यांची उत्तरपत्रिका पण त्या ठिकाणी चेक केलेली आहे, आणि त्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही। लक्षात ठेवा मित्रांनो, त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। तर याचा अर्थ असा की जोपर्यंत हा निर्णय पूर्ण लागत नाही तोपर्यंत तुमची दुसरी आन्सर की येण्याची शक्यता कमीच राहणार आहे। कारण तर शिपाई हमालची परीक्षा सध्या गोंधळामध्ये सापडलेली आहे, बऱ्याचशा अडचणी या परीक्षेमध्ये आलेल्या आहे, त्यामुळे जी सेकंड आन्सर की आहे हे अजूनपर्यंत जाहीर केली नाही। कारण सेकंड आन्सर की जाहीर केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर पात्र अपात्र यादी जाहीर केल्या जाणार आहे। जोपर्यंत हा निकाल लागत नाही परीक्षेबाबतचा, तो म्हणून सेकंड आन्सर की या ठिकाणी तुमची थांबून ठेवलेली आहे। सोनोनी कॉलेजवर जे काही घटना घडलेली आहे त्याचा निकाल लागल्यानंतर तुमची सेकंड आन्सर की जाहीर केल्या जाईल, नंतर तुमची पात्र यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाईल। ठीक आहे, तर तुम्हाला आता या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे। याबाबत आणखी अपडेट आली की त्या व्हिडिओ बनवून तुमच्यावर नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।